स्वयंभू असणारी दिव्य ज्योत वीज ही फिरत फिरत आपला आकार मोठा करीत करीत ती ज्योत सुदर्शन चक्रासारखी फिरत फिरत मोठी होत होत मोठा आकार घेत त्या सुदर्शन चक्रासारख्या फिरणाऱ्या ज्योतीने संपूर्ण ब्रह्मांडभर, ब्रह्मांडाच्या मध्यभागी, ब्रह्मांडाचे हे टोक ते ब्रह्मांडाचे ते टोक पर्यंत पसरत आडवी मोठी झाली व तीच ब्रह्मांडाच्या मध्यभागी निर्माण झालेली ब्रह्मांडाची पहिली तळाची मूळ पृथ्वी निर्माण झाली आहे. ब्रह्मांडामध्ये ब्रह्मांडाच्या मध्यभागी ज्या ठिकाणी ब्रह्मांडापासून निर्माण झालेली ज्योत होती त्याच ठिकाणी ज्योतीचा लावारस थंड झाल्यानंतर संपूर्ण ब्रह्मांड भरून आडवी ब्रह्मांडाची तळाची मूळ पृथ्वी निर्माण झालेली आहे. म्हणजे ती ज्योत वरती जी फिरत फिरत हळूहळू खाली खाली येत येत ब्रह्मांडाच्या मध्यभागी आल्यावर जास्त जोरात फिरायला लागली. फिरत फिरत मोठी होत 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 ब्रह्मांडाचं हे टोक तर ते टोक चारही बाजूनी पूर्ण फिरून अशी मोठी होत 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 मध्ये एक स्लॅब तयार झाला. तो लावारस जेव्हा शांत झाला तेव्हा ती मूळ तळाची पृथ्वी निर्माण झाली. लावारस हळूहळू हळूहळू शांत झाला. तो लावारस होता ना, त्याच्यातून निघत होता तो. संपूर्ण ब्रह्मांड पूर्णपणे मोकळे असताना स्वयंभू दिव्य तेजस्वी ज्योतीपासून मूळ तळाची पृथ्वी निर्माण झाल्यानंतर संपूर्ण ब्रह्मांडाचे दोन भाग निर्माण झालेले आहेत. खालचं ब्रह्मांड आणि वरचं ब्रह्मांड. थोडक्यात ब्रह्मांडाच्या मध्यभागी तळाची पृथ्वी म्हणजेच एक स्लॅब निर्माण झाला होता. स्लॅब असतो ना आपल्या बिल्डिंगचा, तसा खालचं वरचं वेगळं वरच असं. त्यामुळे वरचे ब्रह्मांड व खालचे ब्रह्मांड असे ब्रह्मांडाचे दोन भाग निर्माण झालेले आहेत. आपले ब्रह्मांड हे वरचे ब्रह्मांड असून आपल्या ब्रह्मांडामध्ये जसे 15 चंद्र, 15 सूर्य, 34 पृथ्वी, नवग्रहाचे सर्व ग्रह वगैरे जशी संपूर्ण जीवसृष्टी आहे, अगदी तशीच संपूर्ण जीवसृष्टी आपल्या ब्रह्मांडाची पुनरावृत्ती. संपूर्ण जीवसृष्टी काही काळानंतर खालच्या ब्रह्मांडामध्ये निर्माण होणार आहे. आता खालचे ब्रह्मांड पूर्णपणे मोकळे आहे, परंतु श्री परमेश्वर हा दोन्ही ठिकाणी एकच असणार आहे. म्हणजे जो स्लॅब झाला त्यानंतर हे वरचं ब्रह्मांड म्हणजे आता आपलं ब्रह्मांड आहे, याच्या खालचं संपूर्ण मोकळे. काही काळानंतर जसं आता आपलं आहे तसंच खाली ब्रह्मांड निर्माण होईल. मूळ नवशक्ती, नवकाळ, राक्षस, 26 पंचमहाभूते, चंद्र, सूर्य, पृथ्वी जे काय आहे जीवसृष्टी ही चालल्यानंतर खाली निर्माण होईल. आणि परमेश्वर हा दोन्ही ठिकाणी एकच. म्हणजे वरती पण आज परमेश्वर, खाली येतोच. ब्रह्मांडाच्या मध्यभागी मूळ तळाची पृथ्वी निर्माण झालेली आहे. त्या तळाच्या पृथ्वीचे नाव श्री माया दिव्य शक्ती असे असून ती शक्ती संपूर्ण ब्रह्मांडामधील जीवसृष्टीची माता बनून आहे. ती एकच ज्योत वीज ही श्री माया महाशक्ती या नावाने ब्रह्मांडाची पिता बनून राहिलेली आहे. म्हणजे ती ज्योत माया दिव्य शक्ती या नावाने असून ती संपूर्ण ज्योत ही आहे. म्हणजे ब्रह्मांडामधील कोणत्याही पृथ्वीवरील मानवाचे शरीर हे श्री माया दिव्य शक्ती यांनी निर्माण केलेले आहे व तेच चालवित आहेत. व श्री माया महाशक्ती यांनी मानवाच्या शरीरामध्ये दोन आत्मे निर्माण केलेले आहेत. एक आत्मा
श्री माया दिव्य शक्ती या नावाने व एक आत्मा श्री माया महाशक्ती या नावाने आहे. श्री माया दिव्य शक्ती ही मानवाला दृष्टी, कानाला ऐकू येणे, मुखामध्ये वाणी वगैरे कार्य करीत आहे. म्हणजे एक शक्ती आपल्या डोळ्याने दिसणं, तोंडाने बोलणं, कानाने ऐकू येणं, हे जे काय आहे ते एक शक्ती करते. व श्री माया महाशक्ती हे शरीराची हालचाल, विचारशक्ती, कल्पनाशक्ती, कृती करणे, शरीरामध्ये चैतन्य निर्माण करणे, तसेच ही शक्ती मानवाला संपूर्ण शरीरामध्ये खेळत संचार करीत असते. व हीच श्री माया महाशक्ती ही मानवाला वाईट विचार, वाईट कृत्य करावयास प्रवृत्त करते, मानवाला पशु बनवित आहे. अशा प्रकाराने ही एकच शक्ती मानवाच्या शरीरामध्ये दोन आत्मे म्हणजे दोन वेगवेगळी रूपे घेऊन मानवाच्या शरीरामध्ये राहून मानवाकडून त्यांना पाहिजे त्या प्रकाराचे, त्यांना अपेक्षित असणारे ठराविक कार्य करून घेत आहे. म्हणजे जे दोन शक्ती आहेत ते मानवांच्या शरीरात राहून त्यांना अपेक्षित असणारं कार्य आपल्याकडून करून घेतात, माणसाकडून करून घेतात. त्यांना जे पाहिजे ते आपल्या इच्छेने आपण काहीच करू शकत नाही. ब्रह्मांडामधील कोणताही मानव, अगर कोणताही प्राणी, जीव हा पूर्णपणे परावलंबी असून तो पूर्णपणे या दोन्ही शक्तींच्या ताब्यात राहत असतो. तो स्वतःच्या मानाने, स्वतःच्या इच्छेनुसार काहीही करू शकत नाही. या दोन्ही शक्ती त्याला करू देत नाही. त्यांच्या ह्यानेच आपण चालतो, आपल्या मानाने काही करू शकत नाही. ते जसे तुम्हाला नाचवतील तसं नाचायचं. संपूर्ण ब्रह्मांडाचे दोन भाग आहेत. वरचा भाग हे आपले ब्रह्मांड आहे व आपल्या ब्रह्मांडामध्ये 15 चंद्र, 15 सूर्य, 34 पृथ्वी, 9 ग्रहाचे सर्व ग्रह आहे. त्याचप्रमाणे काही काळानंतर खालच्या ब्रह्मांडामध्ये निर्मिती होणार आहे. आपले वरचे ब्रह्मांड हे अगोदर निर्मिती झाली असल्यामुळे आपले वरचे ब्रह्मांड हे उजवे ठरलेले आहे. त्याला उजवा मान, श्रेष्ठ असा मान राहिला आहे. व खालचे ब्रह्मांड हे नंतर निर्मिती होणार असल्यामुळे त्याला डावी बाजू असा मान राहिला आहे. वरचं ब्रह्मांड उजवी बाजू आणि खालचं ब्रह्मांड हे डावी बाजू. संपूर्ण ब्रह्मांड हे एकच आहे, परंतु त्याचे वरचे ब्रह्मांड व खालचे ब्रह्मांड असे दोन भाग पडल्यामुळे उजवी बाजू व डावी बाजू, डावा मान असा राहिला आहे. दोन्ही ब्रह्मांडाची शक्ती, ताकद एकच आहे, सारखीच आहे. म्हणजे फक्त दोन भाग आहेत. दोन्हीची ताकद, शक्ती सगळी सारखीच आहे. आपल्या वरच्या ब्रह्मांडामध्ये ज्याप्रमाणे स्वर्ग, वैकुंठ व पाताळ आहे तसेच खालच्या बाजूला देखील असणार आहे. आपल्या ब्रह्मांडामध्ये एकूण 34 पृथ्वी आहेत. प्रत्येक पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रकारचा मानव आहे. त्याचप्रमाणे खालच्या बाजूला देखील आपल्यासारखा पूर्ण मानव, वाघरूपी मानव, सिंहरूपी मानव, गरुडरूपी मानव, नागरूपी मानव, आदी मानव, स्त्री राज्य वगैरे आपल्याप्रमाणेच सर्व प्रकारची मानव निर्मिती असणार आहे. जसं आपल्यावरती आहेत तेच असणार आहे. अगोदर आपल्या भागामध्ये, आपल्या ब्रह्मांडामध्ये निर्मिती होत आहे व त्यानंतर खालच्या बाजूला, खालच्या ब्रह्मांडामध्ये काही काळानंतर अशीच निर्मिती होत राहणार आहे. आपल्याप्रमाणेच संपूर्ण जीवसृष्टी, निसर्ग
दिवस रात्र पशु पक्षी प्राणी व मानव आहेत. म्हणजे जसं आपल्याकडे आहे तसं पुनरावृत्ती म्हणतात ना, तसं आपल्या पृथ्वीवर जर एखादे पती पत्नी नवरा बायको असतील, आपल्या पृथ्वीवर जर नवरा बायको आहे, तेच खालच्या पृथ्वीवर असणार आहे. तसंच क्वार्टर चक्रा मारणार आहे. तेच नवरा बायको खालच्या बाजूच्या ब्रह्मांडामध्ये असणार आहेत. त्यांचे कार्य येथे जे घडलेले आहे तेच कार्य तेथे घडणार आहे. काही फरक नाही. फक्त त्यांची नावे ही वेगवेगळी असणार आहेत. कोणताही मानव हा अगोदर आपल्या बाजूला म्हणजे आपल्या ब्रह्मांडामध्ये जन्म घेऊन आपले कार्य करीत असतो. नंतर त्याच्या मृत्यूनंतर काही कालावधी गेल्यानंतर खालचे ब्रह्मांड निर्मिती झाल्यानंतर तोच मानव तेथील ब्रह्मांडामध्ये जन्म घेऊन आपल्या येथे जे काही कार्य केलेले असेल तेच कार्य खालच्या ब्रह्मांडामध्ये करीत राहणार आहे. फक्त त्याचे नाव हे वेगळे असणार आहे. त्याला येथे जेवढी मुली असतील तेच तेथे असणार आहेत. तेथे त्यांचे जे आई वडील भाऊ बहीण व मित्र परिवार असेल तेच तेथे असणार आहेत. म्हणजे इथं जे आहेत तेच खाली गेल्यानंतर असणार आहेत. आपल्या पृथ्वीवर ज्याप्रमाणे श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी जन्म घेतला, त्रास सहन केला व श्री ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला व आपले कार्य संपल्यानंतर ज्या वयामध्ये जिवंत समाधी घेतलेली आहे, त्याचप्रमाणे खालच्या ब्रह्मांडामध्ये श्री ज्ञानेश्वर महाराज हे जन्म घेतील, वनवास भोगीत आपले कार्य पूर्ण करतील व त्याच वयामध्ये तेथे देखील जिवंत समाधी घेणार आहेत. परंतु श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे कार्य तेथे तेच असणार आहे. फक्त त्यांचे नाव वेगळे असेल. म्हणजे आपल्याकडे जसं ज्ञानेश्वर महाराज आहेत तसंच काही काळानंतर तिथं पण ते जन्म घेतील, तेच कार्य करतील, त्याच वयात जिवंत समाधी घेतील. फक्त नाव त्यांचं वेगळं असेल. श्री शिवशंकर यांचे येथे जे काही कार्य घडत आहे तेच कार्य तेथे देखील घडणार आहे. त्यांचे फक्त नाव ही वेगवेगळे असणार आहेत. श्री शिवशंकर यांनी आपल्या येथे मूळ 12 ज्योतिर्लिंग निर्मिती करून 33 कोटी दैवतांची निर्मिती करून आपले कार्य करीत आहेत. तसेच तेथे देखील मूळ 12 ज्योतिर्लिंग निर्मिती करून 33 कोटी दैवतांची निर्मिती करून तेथे वेगवेगळ्या नावाने आपले कार्य करीत असणार आहे. म्हणजे इथं जसे 12 ज्योतिर्लिंग शंकरांनी निर्माण केले तसेच तिथं देखील 12 ज्योतिर्लिंग निर्माण करतील, फक्त नाव वेगळे असतील, कार्य तेच असेल. श्री मूळ नवनाथ जे नवनाथ आहेत, मूळ नवनाथ हे देखील तेथे जन्म व त्यांचे कार्य झाल्यानंतर तेथे देखील निर्मितीनंतर तेथे मूळ श्री नवनाथ हे जन्म घेऊन आपले कार्य येथे जे कार्य केलेले आहेत तेच कार्य तेथे वेगवेगळ्या नावाने करणार आहे. थोडक्यात इथं जसे नवनाथांनी कार्य केलं तसेच ते नवनाथ तिथे जन्म घेऊन वेगवेगळ्या नावाने हेच कार्य करतील. आपल्या ब्रह्मांडामध्ये म्हणजे ब्रह्मांडाच्या वरच्या बाजूला ज्याप्रमाणे श्री शिवशंकर यांनी श्री हिंदू धर्माची स्थापना केलेली आहे व श्री मस्कोबानाथ यांनी श्री हिंदू धर्म हा अवतार घेतलेला आहे
व श्री चरपटीनाथ यांनी श्री येशू ख्रिस्त हा अवतार घेऊन श्री ख्रिश्चन धर्माची स्थापना करून आपले कार्य करीत आहेत. त्याचप्रमाणे तेथे देखील या दोन्ही धर्माची निर्मिती होऊन तेथे देखील हेच कार्य परंतु वेगवेगळ्या नावाने होत असणार आहे. सर्व दैवते धर्माचे कार्य करतील. म्हणजे इथं जे आहे तेच तिथं देखील तेच काम करतील. आपल्या वरच्या ब्रह्मांडामध्ये ज्याप्रमाणे ब्रह्मांडपदी पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वरी हे प्रमुख मूळ स्थान आहे, तेथे ब्रह्मांडपदी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज, श्रीनाथ मस्कवानाथ महाराज, श्री जोगेश्वरी देवी व इतर दैवते आहेत. तसेच तेथे देखील असणार आहेत. त्यांची नावे ही वेगवेगळी असतील परंतु कार्य हेच असणार आहे. ब्रह्मांडपदी पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज यांनी ज्याप्रमाणे ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ या महान ग्रंथाचे लिखाण पूर्ण केले आहे व त्यांनी येथे जे सर्व महान कार्य केलेले आहे ते सर्व तेथील खालच्या ब्रह्मांडामध्ये लिखाण व इतर महत्वाचे कार्य करणार व संपूर्ण ब्रह्मांडाचा तेथे देखील शोध लावून श्री मूळ नवशक्ती यांनी ठेवलेला पैजेचा विडा जिंकून तेथे देखील अर्ध्या ब्रह्मांड जिंकून आपले महान कार्य पूर्ण करतील. फक्त तेथे वेगवेगळ्या नावाने कार्य करीत राहतील. इथं जे आहे त्याचीच पुनरावृत्ती थोडक्यात तिथं आहे. खालच्या ब्रह्मांडामध्ये देखील भक्त प्रल्हाद रामायण महाभारत घडणार आहे. ग्रंथ लिखाण होणार आहे. नावे वेगवेगळे असतील. कार्य व पात्र तेच असतील. दैवते तेच असतील. म्हणजे इथं जसं रामायण घडलं, राम सीता जे आहेत तेच तिथं असतील. म्हणजे पात्र तेच असतील. फक्त तिथं नावं त्या काळानुसार वेगवेगळे असतील पण कार्य तेच. राम सीता रावण वगैरे जे आहेत तेच तिथं असेल. श्री हिमालय पर्वत येथे गुप्त बैठक झालेली होती तेव्हा तेथे ज्याप्रमाणे आपल्या वरच्या ब्रह्मांडामध्ये निर्मिती झालेली आहे तशीच सर्व निर्मिती खालच्या ब्रह्मांडामध्ये झाली पाहिजे अशी अट श्री माया महाशक्ती यांनी श्री शिवशंकर यांना घातलेली होती. म्हणजे माया महाशक्ती हे जे आहे त्यांनी शिवशंकर यांना अट घातली होती की इथं जसं आहे तसंच खाली तुम्ही केलं पाहिजे. या प्रसंगी तेथे श्री शिवशंकर, श्री विष्णू, सर्व ग्रह, सर्व नवग्रह, सर्व पंचमहाभूते मानव रूप घेऊन त्या ठिकाणी हजर राहिलेले होते. श्री शिवशंकर यांना अशी अट घातलेली असल्यामुळे त्यांनी आपल्या ब्रह्मांड निर्मितीनंतर खालच्या बाजूच्या ब्रह्मांडाची निर्मिती करावी लागणार आहे. सर्व चंद्र, सूर्य, पृथ्वी, नवग्रहाचे सर्व ग्रह वगैरे संपूर्ण जीवसृष्टी करण्याचे कबूल केलेले आहे. म्हणजे शिवशंकरांनी कबूल केले जसं इथं आहे तसंच खाली निर्मिती करू. ज्याप्रमाणे आपल्या ब्रह्मांडामध्ये चंद्र, सूर्य, पृथ्वी, नवग्रहाचे सर्व ग्रह, वनस्पती वगैरे सर्व निर्मिती झालेली आहे त्याचप्रमाणे खालच्या ब्रह्मांडामध्ये क्रमाक्रमाने निर्मिती करण्याचे ठरलेले आहे. इकडे जसं क्रमवार एक एक निर्मिती झाली तसंच खालच्या बाजूला होईल. ज्याप्रमाणे आपल्या ब्रह्मांडामध्ये श्री शिवशंकर, त्यानंतर श्री विष्णू, त्यानंतर मूळ 12 ज्योतिर्लिंग व त्यानंतर मानव निर्मिती होता होता सर्व दैवतांची निर्मिती झालेली आहे.
व त्यानंतर श्री शिवशंकर यांनी मूळ 12 ज्योतिर्लिंग श्रीफळ श्री नारळ हा शेवटचा अवतार घेतलेला आहे व श्री हिंदू धर्माची स्थापना केलेली आहे. त्याचप्रमाणे खालच्या ब्रह्मांडामध्ये क्रमाक्रमाने सर्व निर्मिती होणार आहे. आपल्याप्रमाणे स्वर्ग, वैकुंठ व पाताळ आहे, त्याप्रमाणे तेथे देखील निर्मिती होणार आहे. आपल्या येथे 5व्या पृथ्वीवर वैकुंठ, 6व्या पृथ्वीवर पाताळ व 7व्या पृथ्वीवर स्वर्ग आहे. तसेच तेथे देखील असणार आहे. आपल्या वरच्या ब्रह्मांडामध्ये कोणतीही घटना घडत आहे, तीच घटना हुबेहूब तेथे घडणार आहे. आपल्या ब्रह्मांडाचे थोडक्यात प्रतिबिंब खालचे ब्रह्मांड असणार आहे. म्हणजे आपल्या इथं जे काय घडतंय कालांतराने तेच तिथं घडणार आहे. जे काय आहे ते संपूर्ण ब्रह्मांडाची मधली जी तळाची पृथ्वी निर्मिती होऊन ब्रह्मांडाचे 2 भाग झालेले आहेत व जी मूळ तळाची पृथ्वी आहे त्या पृथ्वीच्या पोटामध्ये प्रचंड प्रमाणात लोहचुंबक निर्मिती असल्यामुळे दोन्ही ब्रह्मांडाची सर्व ग्रहांची निर्मिती त्यांच्याकडे आकर्षित होऊन तोलून धरल्या जात आहे. म्हणजे त्या पृथ्वीच्या आतमध्ये लोहचुंबक प्रचंड प्रमाणात आहे, त्याच्यामुळं ते सगळं त्यांनी पकडून ठेवलेलं आहे. म्हणजे आपण जरी उभं राहतो जमिनीवर तर ते लोहचुंबक आहे म्हणून उभं राहते, नाही तर असं उडला असतो बरं. ते आलं का लक्षात? पृथ्वीच्या पोटात लोहचुंबक. ब्रह्मांडपती पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज यांना त्यांचे सद्गुरू श्रीनाथ म्हस्कोबानाथ महाराज यांनी सांगितले आहे की प्रत्येक गोष्टीचे 2 भाग करावे लागत आहेत. त्यामुळे एका ब्रह्मांडाचे देखील 2 भाग करावे लागत आहेत. वरचे ब्रह्मांड म्हणजे उजवे ब्रह्मांड व खालचे ब्रह्मांड म्हणजे डावे ब्रह्मांड. दोन्हीची ताकद शक्ती एकच आहे. उदाहरणार्थ अमावस्या पौर्णिमा, दिवस रात्र, उन्हाळा पावसाळा, स्त्री पुरुष, नर मादी, सुख दुःख, पाप पुण्य. प्रत्येकाला 2 हात उजवा व डावा, 2 पाय उजवा व डावा, 2 डोळे उजवा व डावा, 2 कान उजवा व डावा, 2 पक्ष सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष, सत्य असत्य, खरे खोटे, दैवते दानव. याप्रमाणे प्रत्येक निर्मितीला 2 भाग निर्माण करावे लागतात. जसे नाण्याला 2 बाजू असतात तसेच श्री शिवशंकर यांनी देखील 2च धर्म निर्माण केलेले आहेत. श्री हिंदू धर्म हा उजवी बाजू व श्री ख्रिश्चन धर्म ही डावी बाजू. दोन्ही धर्माची शक्ती ताकद सारखीच आहे, परंतु निर्मिती 2 बाजूने करावी लागत आहे. याच्याशिवाय समतोलपणा राहत नाही. समतोलपणा राखण्यासाठी दोन्ही बाजूने निर्मिती करावी लागत आहे. व पुढे असे सांगितले आहे की कोणत्याही पृथ्वीवरील मानवाला किती शोध लागला, संशोधन केले तरी खालच्या ब्रह्मांडाचा शोध लागणार नाही. त्याला कोणतेही साधन नाही. परंतु ब्रह्मांडपती पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज यांनी लिहिलेला ब्रह्मांडपती श्री सप्तशक्ती महाग्रंथ या महान ग्रंथाच्या लिखाणामुळे संपूर्ण ब्रह्मांडाला, संपूर्ण जीवसृष्टीला याची माहिती मिळणार, समजणार व प्रत्येक पृथ्वीवरील मानव हा समजावून घेणार आहे.
म्हणजे कोणालाही त्याचा शोध लागणार नाही. खालच्या ब्रह्मांडाचा तळाची पृथ्वी आहे ना, फक्त आपल्या ग्रंथामुळेच सगळ्यांना समजेल. म्हणजे प्रत्येक पृथ्वीवरती मानवाला समजेल आपल्या ह्याच्यामुळे. श्री माया महाशक्ती यांनी श्री गरुड या पक्षीचे रूप घेऊन सूर्याच्या वर जाऊन बसला. या शक्तीने गरुड पक्षाचं रूप घेतलं आणि वरच्या सूर्यावर जाऊन बसला. तेथे तो ध्यानस्थ बसला. ध्यानस्थ अवस्था पूर्ण झाल्यानंतर त्याने तेथे तपश्चर्या केली. नंतर श्री गरुड पक्षी याने खाली मूळ पृथ्वीकडे झेप घेतली. तेव्हा मूळ तळाच्या पृथ्वीवर महास्फोट झाला व मूळ पृथ्वीचे तुकडे आकाशामध्ये उडाले व ते तुकडे ब्रह्मांडामधील सूर्याला धडकल्यानंतर त्या प्रत्येक मोठ्या तुकड्याचे अजून बारीक बारीक तुकडे उडालेले आहेत व ते बारीक उडालेले तुकडे म्हणजेच इतर ग्रह, म्हणजेच प्रत्येक पृथ्वीचे 10 बारीक ग्रह, म्हणजे प्रत्येक पृथ्वीचे 10 नवग्रहाचे ग्रह आहेत. तेव्हापासून प्रत्येक पृथ्वी ही सूर्याच्या भोवती फिरत आहे. जेव्हा महास्फोट झालेला आहे तेव्हा एकाच वेळेस ब्रह्मांडामधील सर्व 34 पृथ्वी व प्रत्येक पृथ्वीचे 10 नवग्रहाचे ग्रह निर्माण झालेले आहेत व तेव्हाच ब्रह्मांडामध्ये सर्वत्र चांदणे व तारे तसेच सर्वत्र प्राणवायू निर्माण झालेला आहे. प्रत्येक पृथ्वी व त्यांचे 10 नवग्रह हे प्रत्येक सूर्याच्या भोवती फिरण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजे त्या शक्तीने जेव्हा गरुड पक्षाचं रूप घेतलं तेव्हा तो सर्वात वरच्या सूर्यावर जाऊन बसला. तेथे त्यांनी तपश्चर्या केली, ध्यानस्थ बसला. तिची ध्यानस्थ अवस्था पूर्ण झाल्यानंतर त्याने प्रचंड वेगात खाली झेप घेतली आणि तो गरुड पक्षी त्या मूळ तळाच्या पृथ्वीच्या पोटात गेला आतमध्ये आणि तो जो स्फोट झाला त्याच्यातून त्या पृथ्वीचे तुकडे उडाले. ते तुकडे प्रत्येक सूर्याला धडकून ते 10 ग्रह असे वेगवेगळे झाले. म्हणजे नवग्रहाची निर्मिती झालेली आहे. श्री माया महाशक्ती यांनी श्री गरुड पक्षाचे रूप घेऊन सूर्याच्या वरून ज्योतीच्या रूपाने मूळ पृथ्वीवर झेप घेऊन ब्रह्मांडामधील सर्व पृथ्वी निर्माण केल्यानंतर बराच कालावधी गेल्यानंतर ब्रह्मांडामधील सर्व पृथ्वी सूर्याभोवती फिरावयास सुरुवात होऊन सर्वत्र शांतता निर्माण झाल्यानंतर मूळ तळाच्या पृथ्वीच्या पोटामधून श्री माया महाशक्ती हे ज्योतीच्या रूपाने पाण्याच्या वर आल्यानंतर त्या ज्योतीने पुन्हा श्री गरुड पक्षी यांचे रूप धारण केले व श्री गरुड पक्षी याने संपूर्ण ब्रह्मांडामध्ये बराच काळपर्यंत सर्वत्र फिरत राहिला. तो गरुड पक्षी ब्रह्मांडामधील प्रत्येक सूर्याच्या वर, चंद्राच्या वर थांबत होता. अशा प्रकारे सर्व ब्रह्मांडभर फिरून राहिल्यानंतर श्री गरुड पक्षी हा मूळ सूर्य म्हणजे आपला सूर्य आहे त्या सूर्याच्या वर येऊन थांबला व त्या श्री गरुड पक्षी याने तेथे मानव रूप धारण केले. आपल्या सूर्याच्या वर येऊन थांबल्यावर त्या गरुड पक्षाने मानव रूप धारण केलं व त्या मानवाने आपल्या सूर्याच्या वर बसून बराच काळपर्यंत ध्यानस्थ अवस्था प्राप्त केली. त्याची ध्यानस्थ अवस्था पूर्ण झाल्यानंतर त्याने तेथे तपश्चर्या केली आहे. त्याची तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर त्या मानवाने मूळ आपले ज्योतीचे रूप धारण केले. नंतर त्या दिव्य तेजस्वी ज्योतीने
आपल्या सूर्याला एक प्रदक्षिणा पूर्ण केली, नंतर आपल्या चंद्राला एक प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर ती ज्योत पुन्हा आपल्या सूर्याच्या वर आली व त्या दिव्य तेजस्वी ज्योतीने आपल्या पृथ्वीवर प्रचंड वेगाने कडकडाट करीत झेप घेतली व आपल्या पृथ्वीच्या पोटामध्ये ती ज्योत शिरली. तेव्हा त्या ठिकाणाहून पृथ्वीच्या पोटामधून प्रचंड प्रमाणात पाण्याचा लोंढा वर आकाशामध्ये उडाला व आपल्या पृथ्वीच्या वर सर्वत्र प्रचंड प्रमाणात पाणी पसरले आहे. आपली संपूर्ण पृथ्वी ही समुद्राच्या पाण्याने भरून गेली होती. सर्वत्र समुद्र निर्माण झाला होता. म्हणजे तो गरुड पक्षी फिरत फिरत आपल्या सूर्यावर गेला. तिथं गेल्यावर त्यांनी मानव रूप धारण केलं. मग त्यांनी तपश्चर्या केली, ध्यानस्थ बसला, तपश्चर्या केली. नंतर त्यांनी ज्योतीचं रूप घेऊन वरतून झेप घेतली सूर्यावरून आपल्या पृथ्वीत, आणि जिथून घेतली तिथून पाण्याचा लोंढा आकाशात उडाला. ते एवढं प्रचंड पाणी आलं की संपूर्ण पृथ्वीवरून त्या पाण्याचा समुद्र तयार झाला. आपल्या पृथ्वीवर संपूर्ण समुद्र झाला. जिथं उंच भाग होता तिथं मोकळी जागा राहिली. बाकी मग असं समुद्र जिथं जिथं मोकळी जागा राहिली तिथं तिथं जीवसृष्टी निर्माण झाली. आपल्या पृथ्वीवर सर्वत्र समुद्र निर्माण झाल्यानंतर बराच काळ गेल्यानंतर सर्वत्र शांतता झाल्यानंतर आपल्या पृथ्वीच्या पोटामधून पुन्हा हळूहळू ती ज्योत वर येऊ लागली व ती ज्योत समुद्राच्या पाण्याच्या वर आल्यानंतर त्या ज्योतीने पुन्हा श्री गरुड पक्षी यांचे रूप धारण केले व त्या गरुड पक्षी यांनी आपल्या सूर्याच्या वर जो विधी केला होता तसा सर्व विधी हा आपल्या खालच्या सूर्याच्या वर केला आहे व तेथील पृथ्वीवर समुद्र निर्माण केल्यानंतर सर्व वातावरण शांत झाल्यानंतर त्याच्या खालच्या सूर्याच्या वर जाऊन नेहमीप्रमाणे सर्व विधी करून तेथील पृथ्वीवर समुद्र निर्माण केला आहे. अशा प्रकारे श्री गरुड पक्षी यांनी ब्रह्मांडामधील सर्व 34 पृथ्वीवर नेहमीप्रमाणे सर्व विधी करून सर्व पृथ्वीवर समुद्र निर्माण केला आहे. अगोदर आपल्या पृथ्वीवर म्हणजे स्वर्ग येते, नंतर आपल्या खालच्या पृथ्वी म्हणजे पाताळ, तेथील पृथ्वीवर, नंतर त्याच्या खालच्या पृथ्वीवर म्हणजे वैकुंठ येथील पृथ्वीवर समुद्र निर्माण केल्यानंतर ब्रह्मांडामधील इतर पृथ्वीच्या वर समुद्र निर्माण केलेला आहे. म्हणजे पहिला आपल्या पृथ्वी केला, मग आपल्या खालच्या, पण त्याच्या खालच्या, असं इथं जो विधी केला तोच प्रत्येक पृथ्वीवर विधी करत समुद्र निर्माण केलेला आहे 34 पृथ्वीवर. ब्रह्मांडामधील प्रत्येक सूर्य हा श्री माया महाशक्ती हे आहे व ब्रह्मांडामधील प्रत्येक चंद्र व प्रत्येक पृथ्वी ही श्री माया दिव्य शक्ती हे आहे. श्री माया महाशक्ती हे श्री गरुड पक्षाचे रूप धारण करून प्रत्येक सूर्याच्या वर जाऊन ध्यानस्थ बसत व तपश्चर्या करीत असत. तर ते मूळ शक्ती वीज आहेत. तर ते कोणाच्या नावाने तपश्चर्या किंवा ध्यानस्थ अवस्था प्राप्त करून त्यांना प्रसन्न करून घेत असत. तर ती त्यांच्या अगोदरची कोणती शक्ती आहे की ती शक्ती श्री माया महाशक्ती यांच्याकडून आपले अपेक्षित कार्य करून घेत आहेत. त्या शक्तीचे नाव व त्यांची ओळख, त्यांचे कार्य सद्गुरू श्रीनाथ म्हस्कोबा महाराज सांगणार आहेत. म्हणजे माया महाशक्ती
हे सूर्याच्या वर जाऊन तपश्चर्या करायचे, ध्यानस्थ बसायचे. मग ते कोणाच्या नावाने ध्यानस्थ बसत होते, कोणाच्या नावाने तपश्चर्या करत होते, म्हणजे त्यांच्या पण वरती कोणतरी आहे. मग कोण आहे? मग ते कुठली शक्ती आहे ते आपल्याला महाराज सांगणार आहेत. स्त्री माया महाशक्ती यांच्या अगोदरची जी स्वयंभू मूळ शक्ती आहे त्या शक्तीचे नाव श्री दिव्यत्व शक्ती असे आहे. म्हणजे माया महाशक्ती जी आहे त्यांच्या अगोदरची श्री दिव्यत्व शक्ती या नावाने शक्ती आहे. श्री दिव्यत्व शक्ती ही संपूर्ण ब्रह्मांडभर वातावरणामध्ये असून ती शक्ती कोणालाही दिसत नाही. पूर्णपणे स्वयंभू ज्योत व अदृश्य रूपामध्ये सर्वत्र वावरत आहे. दिव्यत्व शक्ती ही संपूर्ण ब्रह्मांडात अदृश्य रूपात वावरत आहे. श्री दिव्यत्व शक्ती ही मूळ शक्ती श्री परमेश्वर आहे. त्यांच्याशिवाय दुसरी शक्ती नसून ही शक्ती ब्रह्मांडामधील प्रत्येकाकडून त्यांना अपेक्षित असणारे कार्य करून घेत आहेत. ब्रह्मांडामध्ये त्यांच्या समोर कोणाचे काहीही चालत नसून ती शक्ती पूर्णपणे स्वयंभू अशी आहे. ब्रह्मांडामधील सर्व दैव दैवते जीवसृष्टी त्यांचे गुलाम नोकर सेवेकरी आहेत. श्री दिव्यत्व शक्ती हे ब्रह्मांडामध्ये नवनिर्मिती करीत आहेत. म्हणजे प्रत्येक जण शेवटी त्यांचा गुलामच आहे. ब्रह्मांडामध्ये पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वरी श्रीनाथ मस्कोवानाथ मंदिर या मूळ प्रमुख स्थानावर ब्रह्मांडमध्ये पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज यांना श्री दिव्यत्व शक्ती यांनी आज रोजी प्रत्यक्षात येथील स्थानावर स्वयंभू दर्शन दिले असून त्यांनी ब्रह्मांडामध्ये पहिल्यांदाच या स्थानावर ब्रह्मांडपती श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज यांचे सांगण्यावरून त्यांनी प्रत्यक्षात स्वयंभू त्यांचे संचार सुरू केलेले आहे व येथील स्थानावर आज रोजी श्री दिव्यत्व शक्ती ही उजेडात येऊन सर्वांना सर्व भक्तांना प्रत्यक्षात दर्शन दिलेले आहे. म्हणजे ही शक्ती प्रत्यक्षात आपल्या स्थानावर येऊन त्यांनी संचार चालू केले त्यांच्या नावाने पहिल्यांदाच. आणि या मंदिरात जेवढी लोक होती त्यांना त्यांनी त्यावेळेस दर्शन दिलेलं आहे आपल्या स्थानावर. पहिल्यांदाच आपल्या स्थानावर आले. ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ श्री हिंदू धर्मग्रंथ श्री नाथेश्वर प्रसन्न. ब्रह्मांडपदी पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वरी श्री मस्कोवानाथ मंदिर. ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ श्री हिंदू धर्मग्रंथ 19/1/1996 शुक्रवार पान नंबर 287. संपूर्ण ब्रह्मांड हे पूर्णपणे मोकळे होते. सर्वत्र अंधार पोकळी होती. खाली जमीन वगैरे काहीही नव्हते. ब्रह्मांड चारही बाजूने पूर्णपणे मोकळे असताना अचानक ब्रह्मांडाच्या मध्यभागी हळूहळू बारीक आकाराची एक दिव्य तेजस्वी ज्योत या ब्रह्मांडापासून निर्माण झाली. दिव्य तेजस्वी असणारी स्वयंभू ज्योतच अदृश्य रूपाने हे संपूर्ण ब्रह्मांड बनून राहिलेले आहे.
स्वयंभू असणारी ज्योतच ही वीज आहे. ती ज्योत आहे ती वीज आहे. ही वीजच स्वयंभू ज्योत संपूर्ण ब्रह्मांडभर अतिशय वेगाने प्रचंड कडकडाट करीत सर्वत्र बराच काळपर्यंत फिरत वावरत राहिली. ती ज्योत अंत नसणाऱ्या ब्रह्मांडाभर सर्वत्र सळसळ करीत प्रचंड वेगाने फिरत असताना ती ज्योत ब्रह्मांडाच्या वर टोकावर पोहोचली व ती ज्योत एकाच जागी स्थिर होऊन त्या जागेवर सुदर्शन चक्रासारखी गोल फिरत राहिली. वरती टोकावर गेली ती ज्योत हे करत आणि एकाच जागे थांबले. सुदर्शन चक्र कसं आहे तसं एकाच जागे थांबून गोल फिरायला लागली व ती ज्योत तशीच फिरत फिरत हळूहळू खाली खाली येत येत मोठी मोठी होत ब्रह्मांडाच्या मध्यभागी आली व त्या जागेवर स्थिर होऊन तेथे प्रचंड वेगाने गोल फिरत राहिली. म्हणजे फिरत 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 खाली खाली येत 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 ब्रह्मांडाच्या मध्यभागी आली आणि तिथं आल्यावर ती थांबली आणि एका जागेवर जास्त जोरात फिरायला लागली. जशी फिरायला लागली तशी मोठी 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 व्हायला लागली एकाच जागेवर. तशीच फिरत फिरत हळूहळू खाली येत येत मोठी होत ब्रह्मांडाच्या मध्यभागी आली व त्या जागेवर स्थिर होऊन